चलनाची सूत्रबद्ध मांडणी करण्यात यावी. बरोबर आहे. येस सूत्रबद्ध मांडणी म्हणजे मोडस ऑपरेंडी. मोडस ऑपरेंडी करेक्ट. ठीक आहे, मान्य आहे सगळ्यांना. ठीक आहे, मोजलं मी. काही महत्वाच्या ठरावाला 58, 59 मिळतात. एक ठराव मात्र 49 वर गेला. का तो बघावा लागेल. स्कॅनर क्रमांक 4 झालेला आहे. मेरा नंबर है स्कॅनर. ठराव क्रमांक 4 59 वोटिंगने पास झालेला आहे. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. त्यानंतर सेकंडिंग दिला का कोणी? कृपया अनुमोदन द्यावे. लडकत साहेब. ठराव क्रमांक 5 ला ज्ञानेश्वर लडकत सरांनी अनुमोदन दिलेलं आहे. 4 ठराव क्रमांक 4. यानंतर ठराव क्रमांक 5 किंवा मुद्दा क्रमांक 5 आहे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची निवड आणि नेमणूक. हा मुद्दा विस्तारित करण्यासाठी मी पांढरे सरांना निमंत्रित करते. कृपया त्यांनी मुद्दा विस्तारित करावा. Honorable Chairman, Vice Chairman, Secretary, श्रीमती मेहताताई, सातो बापू साहेब, वाईस चेअरमन मनीष कुमार आणि जमलेले सगळे व्हॅल्युएबल, म्हणजे मला जास्त मराठीत तर काही एवढं हे जमत नाही ट्रान्सलेशन. व्हॅल्युएबल ऑल सोसायटी मेंबर्स, सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल सोसायटी मेंबर्स आहेत. काय तर मी माझं एक स्वतः इंट्रोडक्शन करतो की मी COEP मधला ग्रॅज्युएट इंजिनियर आहे 79चा. तर मी बरंचसं म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, अब्रॉडलाही केलं आहे आणि इथे इंडियामध्ये पण केलेलं आहे. तर बरेचसे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हाऊसिंग प्रोजेक्ट्स आहेत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आहेत, एअरपोर्ट आहेत, फॉरेनला काम करताना रिफायनरीज मध्ये काम केलंय, गॅस प्लांटमध्ये म्हणजे जिथे गॅस तयार होतो त्या प्लांटमध्ये काम केले, असे अनेक आहेत. रिसेंटली मी शेवटी रिटायर व्हायच्या आधी कमिंगचा एक मोठा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट केला. तर असे अनेक ठिकाणी काम करताना प्रोजेक्ट कन्सल्टंट हा फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे याच्यामध्ये. मी जेवढे प्रोजेक्ट केले विदाउट प्रोजेक्ट कन्सल्टंट ते होत नाही. तर प्रोजेक्ट कन्सल्टंट आपल्या या आता रिडेव्हलपमेंट मध्ये आहे, तर बाय लॉ आपल्याला तो ठेवावाच लागतो. म्हणजे गव्हर्नमेंटचा क्लॉजच आहे तसा की प्रोजेक्ट कन्सल्टंट हा पाहिजेच त्याच्यामध्ये. तर त्याचा स्कोप पण भरपूर दिलेला आहे त्यांनी 79A च्या अंडर गव्हर्नमेंटनी स्कोप दिलेला आहे की ते काय काय करायचंय. आणि मी परत आणखी विसरू सांगतो. तर थोडस म्हणजे आधी आपल्याला माहित पाहिजे की त्याचा स्कोप काय काय असू शकतो. तर आपल्याला प्रोजेक्ट कन्सल्टंट का पाहिजे, मी आता आउट ऑफ वे जाऊन सांगतो की आपण कुठल्या समजा हॉस्पिटलमध्ये गेलो, काही मेजर ऑपरेशन असेल, हार्टचं ऑपरेशन आहे, तर आपल्याला एक्सपर्ट लागतात, म्हणजे सर्जन पाहिजे तिथं. तर हे जे कन्सल्टंट आहेत दे आर एक्सपर्ट इन दिस बिझनेस. वेगवेगळे आहेत, आर्किटेक्ट आहेत, लिगल कन्सल्टंट आहेत, स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत, नंतर बाकीचे आणखी सर्व्हिसेसवाले आहेत, लिफ्टवाले आहेत, इलेक्ट्रिकल आहेत, बाकी लँडस्केपिंगवाले आहेत, ग्रीन बिल्डिंग कन्सेप्टवाले आहेत. तर प्रत्येक हे जे आहे आपल्याला एका ठिकाणी मिळतं. म्हणजे प्रोजेक्ट कन्सल्टंट आपण जर नेमला तर आपल्याला इकडे तिकडे जावं लागत नाही की आर्किटेक्टसाठी दुसरीकडे जावा, या सर्व्हिसेससाठी दुसरीकडे जावं. तर त्यांचं एक कम्प्लीट युनिट असतं आणि ते सगळे आस्पेक्ट ॲज पर लॉज ते सर्व करतात. एका ठिकाणी आपल्याला सर्व्हिसेस मिळतात. PMCचा जो स्कोप आहे तो थोडासा मी वाचून दाखवल. पण PMC आपल्याला डे 1 पासून पाहिजे. म्हणजे आता तसं बाय लॉ ऑल्सो वी हॅव टू अपॉइंट PMC विदिन नेक्स्ट 15 days. हा क्रायटेरिया आहे. थोडंफार झालं तर वी कॅन ऍडजस्ट, कमिटी कॅन ऍडजस्ट, सोसायटी मेंबर कॅन ऑल्सो अंडरस्टँड. काय थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण वी विल
डेफिनेटली प्रोसेस प्रोसेस मध्ये जे आहे ते आपल्याला करावं लागेल. पण आपण करायचं ते बघू आपण कसं आहे. तर पीएमसी जी आहे ते आपल्याला सगळ्या प्रकारच्या एक्सपर्टाईज द्यायची. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की आपण 3 मेन हेड्स आहेत याच्या खाली. एक आहे की हे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट, सगळे सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट 3 मेन याच्यात डिवाइड केलेले आहेत. एक तर लिगल आहे, एक टेक्निकल आहे. टेक्निकल मध्ये सगळं येतं तुमचं, A to Z येतं तुमचं, ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट अमुक सगळं येतं. आणि शेवटी फायनान्शियल आहे. फायनान्शियल मध्ये आपल्या बाबतीत कुणाला काय मिळणार आहे, कुणाला काय होणार आहे, ते काय ऑफर येणार आहेत, हे येणार आहेत, हे सगळं फायनान्शियल मध्ये होतं. थोडंसं आम्ही मगाशी हे केलं की आपण फ्लॅट सोडताना काय मिळणार आहे किंवा काय नाही त्याचं आपण निगोशिएट करणार आहे. इनकन्व्हिनियन्स कुठल्याही मेंबरला झाला नाही पाहिजे. या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर फायनान्शियल एक आहे, टेक्निकल एक आहे आणि लिगल पॉईंट्स बरेच असतात याच्यामध्ये. काय तर ते आपण लिगल ॲडवायझर पण घेणार आहे. आपल्याला इन हाऊस पण लिगल ॲडवायझर आहेत, तर ते पण आहे. आता पीएमसीचा जो स्कोप आहे तो मी थोडासा अगदी लवकर सांगतो. याच्यामध्ये काही ठिकाणी मी वाचलेलं आहे की बिफोर वी गो फॉर रिडेव्हलपमेंट आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे. त्याच्यावर आपण डिस्कस करू, लिगल हे घेऊ, ॲडवाईस घेऊ. गरज नसेल तर आपल्याला त्याच्यात पैसे घालवण्याची गरज नाही, खर्च करण्याची गरज नाही. हा एक पॉईंट आहे. ते जर असेल तर ते करायचं असेल तर पीएमसी करेल. प्रिपरेशन ऑफ फिजिबिलिटी रिपोर्ट. तर आपले वानखेडे साहेबांनी सांगितलं याच्यावरती फिजिबिलिटी रिपोर्ट आहे तो. तर ते प्रिपरेशन जे आहे त्यांच्याकडे आर्किटेक्ट आहे, ते आपल्याला संपूर्ण फिजिबिलिटी काढून देतील. म्हणजे कशी की हे ड्रॉइंग वगैरे याची पण काढून देतील, एरियाची काढून देतील, सगळं काढून देतील. प्लस फायनान्शियल फिजिबिलिटी पण त्यांनी वर्कआउट केली पाहिजे प्रोजेक्टची, किंवा कसं होईल हो, म्हणजे अंदाजे तरी की कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती होणार आहे, नंतर त्याचं सेल व्हॅल्यू किती होणार आहे, ती फिजिबिलिटी सर्व काढतील. म्हणजे लिगल, फायनान्शियल अँड दिस टेक्निकल. पीएमसीचा सर्वात महत्वाचा भाग आहे तो स्टार्टिंग मध्येच आहे की पीएमसीने डिटेल टेंडर डॉक्युमेंट तयार केले पाहिजेत. ऑल क्लॉजेस इन्क्लुडिंग मध्ये लिगल असतील, टेक्निकल असतील आणि फायनान्शियल ऑफर आपल्याला कशा पाहिजेत ते सगळे क्लॉजेस टाकून टेंडर डॉक्युमेंट केले पाहिजे. 1, 2, 3 काय व्हॉल्यूम असतील त्या व्हॉल्यूम मध्ये डिटेल केले पाहिजेत. त्याच्यामध्ये जर आपल्याला काय पॉईंट ॲडवाईज करायचे असेल तर रिडेव्हलपमेंट कमिटी आहे, मॅनेजमेंट कमिटी आहे, आपण ते परत रिवाईज करू, त्याला रिवाईज करून फायनल म्हणजे रिफाईन करून फायनल करू. त्याच्यामध्ये म्हणजे आपले सगळे सोसायटीचे मेंबरचे सर्व जे आपले हे आहेत किंवा सेफगार्ड झाले पाहिजेत आपले जे हेतू आहेत. पीएमसीने आपल्या हा जो एरिया आहे तो मी केला असेल, परंतु टोटल स्टेशन घेऊन म्हणजे प्रॅक्टिकल सर्वे करून आपला जो डिमार्केशन केलं पाहिजे आपल्या प्लॉटचं प्रॉपर बिफोर स्टार्टिंग द रिडेव्हलपमेंट. म्हणजे आपण ते डिमार्केशन जर नाही केलं आणि मग आपण बिल्डिंग पाडायला चालू केलं तर आपली बाउंड्री कुठे आहे आपल्याला माहिती नाही. आपल्याला ड्रॉइंग वरती आहे की आपला एवढा 48,000 हे आहे, पण ऍक्च्युली ग्राउंडवर कुठे आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. तर दॅट पीएमसी हॅज टू डू. नंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, आपल्या सोसायटीचे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत रिडेव्हलपमेंट चालू करायला, तर ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे कस्टडी आहे तर त्याची संपूर्ण स्क्रुटिनी त्यांनी करायचं. ड्रॉइंग हे डॉक्युमेंट बरोबर आहे का, याच्यात काही फ्लॉज आहेत का, काही दोष आहेत का, तर ते असतील तर आपल्याला कन्सर्न डिपार्टमेंट करून रेक्टिफाय करून घ्यावे लागतं. तर ती स्क्रुटिनी त्यांनी करायची. आणि एखादं डॉक्युमेंट जर नसेल तर आपल्याला कुठून घ्यायचं असेल, पीएमसी कडून घ्यायचं असेल, आता पीएमआरडी कडे काय आपलं रेकॉर्ड नसेल, पण जे काही नसेल त्यांनी त्यासाठी प्रयत्न करायचा. आणि सोसायटीचे जे मेंबर्स आहेत म्हणजे कमिटी मेंबर्स आहेत, रिडेव्हलपमेंट कमिटी मेंबर्स आहेत, ते त्यांना हेल्प करतील आणि त्यांनी ते डॉक्युमेंट प्रोक्यूर करायचं कुठून असेल तसं. तर ते आपल्याला काही एक्सपेन्सेस लागतील ते सोसायटी विल मेक ऑल दिस अरेंजमेंट्स. आता स्टेज 2 मध्ये काय आपण काय म्हणतो की पीएमसी आपण अपॉइंट केल्यानंतर बोलतोय. पीएमसी अपॉइंट करताना आपण आता कशी करायची ते तर आपण प्रिक्वालिफिकेशन घेऊन ते करू, पण मी पीएमसीचा रोल कुठे होतो, डेव्हलपर बरोबर चालू होतो. तर आम्ही एक असं म्हणजे सजेशन केलेलं आहे की आपण समजा टेंडरिंग मागवलं तर उठसूट कुणीही टेंडर भरेल
म्हणजे आपण समजा फ्लोट केला, नोटीस फ्लोट केलं तर आपल्याला एका वेळी 50 लोक येतील की आम्ही करतो आम्ही तो, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. म्हणून आपण जे डेव्हलपर्स आहे ते प्री क्वालिफाय करायचं. त्यासाठी PMC प्री क्वालिफिकेशन टेंडर पहिलं तयार करा. प्री क्वालिफिकेशन टेंडर तयार का आपण त्याच्यामध्ये पॅरामीटर्स देऊ. त्याचे फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, नंतर पूर्वी किती रिडेव्हलपमेंट सोसायटी यांनी केलेल्या आहेत, त्या चेअरमनच्या त्या कन्सर्न ऑफिसरच्या सह्या आणायच्या की यांनी सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. तर असे हे आपण फायनान्शियल त्यांना एक आहे, त्याचे कुठे लिटिगेशन्स नाहीत ना, कुठे काही प्रॉब्लेम झालेत का, सोसायटी मेंबरच्या काही कंप्लेंट होत्या का, सोसायटीने काही कंप्लेंट केल्या, तर तो सगळा रिपोर्ट घेऊन आपल्याला ते प्रिक्वालिफिकेशन तयार करायचे. त्याच्याकडे मशिनरी किती, मॅनपॉवर किती, किती इंजिनियर्स आहेत, किती आर्किटेक्ट आहेत, असं एक प्रिक्वालिफिकेशन पॅरामीटर देऊन आपण असं टेंडर, असं हे प्रिक्वालिफिकेशन टेंडर मारू. आणि आपल्याला त्याच्यातून सुटेबल वाटले, समजा 40 लोकांनी ऑफर दिली प्री क्वालिफिकेशन, तर आपण त्यातले चांगले असतील ते 8, 9, 10 असे काय वाटतील तेवढेच आपण सिलेक्ट करू. आणि फायनल जेव्हा आपल्याला टेंडर द्यायचे असे 8-9 लोकांनाच आपण पर्टिक्युलरली टेंडर देणार. आणि आपण शॉर्टलिस्ट केल्यानंतर ते टेंडर आपण त्यांना देणार आहोत. काय PMC थ्रूच देणार आपण, लेटर वगैरे बनवून. मे बी वी रिक्वायर सिग्नेचर्स ऑफ ऑथोराइज पर्सन, म्हणजे चेअरमन साहेबांच्या सह्या लागतील वगैरे. तर ते सह्या घेतील, पण ते प्रोसेस सगळं ते करतील. नंतर कलेक्शन करायचे टेंडर, ओपनिंग ऑफ टेंडर्स. तर याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा टेंडर्स मिळतील या 8-9 लोकांच्याकडून जे शॉर्ट लिस्टेड आहे त्याचं कम्प्लीट स्क्रुटिनी करून त्यांनी 1, 2, 3, 4 असे 100 पॉईंट लिहायचे. व एरिया आपल्याला कोण किती देत आहे, नंतर बाकीचं व त्याचं प्लॅनिंग कसं आहे, त्याचे एलिव्हेशन्स कसं आहेत, म्हणजे त्याला ते काही मार्क फिक्स करू शकतात. 1 to 100 पॉईंट्स आपण त्यावेळेस काढू त्यांना की काय सर्व्हिसेस चांगल्या आहेत काय नाही ते करून त्या प्रत्येकाचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून आपण बघू की कोण चांगलं आहे बेस्ट, सगळ्यांशी डिस्कस करून आपण तो फक्त ठरवणार किंवा हा आपल्याला योग्य वाटतो. ते कमिटी ठरवल, रिडेव्हलपमेंट कमिटी आणि मॅनेजमेंट कमिटी. आणि तसा नियमाप्रमाणेच ते झाल्यानंतर बिल्डर ठरवल्यानंतर परत AGM घ्यावी लागते असा रूलच आहे. सगळ्यांना बोलवून सगळं दाखवावं लागेल की काय त्यांनी अग्री केलंय काय नाही. त्याच्यामध्ये आपल्याला परत फायनल झाल्यानंतर ही सिस्टम फॉलो करावी लागेल. बरोबर, ही सिस्टम फॉलो करायचं, त्याच्यात आपला रिझॉल्युशन पास करून मग तो बिल्डर आपण फायनल. नंतर जे अग्रीमेंट तयार करायचं ते त्यांनी करायचं. ड्राफ्टमध्ये बिल्डर त्याला देईल, तो त्याचं स्टडी करेल. अग्रीमेंट करताना आपण पण इन्व्हॉल्व होऊ, सगळे क्लॉजेस टाकलेत ना ते सगळं PMC करेल. पुढे जे ड्रॉइंग बिल्डर सबमिट करेल PMC ला, इतर डिपार्टमेंटला त्याची पूर्ण स्क्रुटिनी तो करेल PMC. त्याच्यात एक दुसरं पण आहे आपल्याला, ते डिमॉलिशन साठी सर्टिफिकेट लागतं, CC सर्टिफिकेट. दॅट ऑल्सो बाकी आहे त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे एक महत्वाचं त्याच्यामध्ये आहे की क्वालिटी ऑफ प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय आपण जनरली काय बघतो, बाहेरून मार्बल चांगला लागलेला आहे, ग्रॅनाईट चांगला लागलेला आहे, ते फिनिशिंग चांगलं दिसत आहे आणि एंट्रन्स चांगला आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे दे आर काय म्हणतो त्याला, हे असं फसवे जे आहेत ना याला आपण बोलतो. पण मेनली काय असतं, जर सगळं चांगलं केलेलं आहे आणि 3-4 वर्षात 5 वर्षात जर तुम्हाला त्या बिल्डिंगला क्रॅक जायला लागले तर ते सगळं म्हणजे इन वेस्ट आहे. म्हणून आपल्याला क्वालिटी जी मेंटेन करायची, डे टू डे सुपरविजन करायचे. त्याच्याकडून म्हणजे क्वालिटी कंट्रोल प्लॅन थ्रू ऑन, त्याच्यामध्ये मटेरियल टेस्टिंग येईल, त्याच्यामध्ये प्रत्येक आयटम स्टेजेस असतात, त्या स्टेजेसला प्रत्येक आयटम चेक केला पाहिजे. आणि त्याबरोबर कॉन्क्रीट बरोबर वापरलंय, स्टील बरोबर वापरलंय, म्हणजे ॲज पर नॉर्म सगळं असेल. त्याचं टेस्टिंग बरोबर होत आहे का. प्रत्येक समजा 5 क्युबिक मीटर कॉन्क्रीट टाकलं तर त्याचे 7, 9, 10 क्यूब भरायचे. मग 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 28व्या दिवशी ते टेस्ट करायचे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करायचं. म्हणजे प्रत्येक आयटम खालून फाउंडेशन पासून ते वरती फिनिशिंग पर्यंत सगळ्या टेस्ट केल्या पाहिजे.
वेट एरिया टेस्ट असतात पर्टिक्युलरली, म्हणजे बाथरूम जे आहे ते प्रत्येक बाथरूम 24 तास पाणी भरून ते टेस्ट करायचं. दुसऱ्या दिवशी 24 काय आणखी 3 दिवस टेस्ट करायचं, खाली पाणी येते का नाही ते बघायचं, म्हणजे ते हे करणार. म्हणजे तसं केलं तर परत पुढे बाथरूम लीक होण्याचा प्रॉब्लेम नसतो. तर क्वालिटी कंट्रोल फार इम्पॉर्टंट इश्यू आहे. त्याच्यानंतर अगदी महत्वाचं म्हणजे टाइम लाईन. जे बिल्डर्सची आपण टाइम लाईन हे केलेली आहे किंवा बिल्डर कडून आपण प्रोग्राम घेतलेला आहे, त्याचा रिव्ह्यू त्याने दर 15 दिवसाला घेतला पाहिजे. कुठं जर लॅब्स असेल, मागे पडत असेल तर तसा करस्पॉन्डन्स केला पाहिजे, आपल्याशी डिस्कस केलं पाहिजे कमिटीना मेंबर्सशी. आणि काय प्रॉब्लेम असेल तर नंतर ते लॉस पिरियड मॅकअप याच्यासाठी तो काय ऍक्शन घेतो हे पण बीएमसीने अगदी क्लोजली बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर बरेचसे वेगवेगळे कम्प्लिशन सर्टिफिकेट्स असतील, हे असतील, ते सगळं करेक्ट करायचं. आणि हँडिंग ओव्हर करताना सुद्धा प्रत्येक फ्लॅटमध्ये जाऊन स्नॅक लिस्ट बनवायची. पेंट खराब आहे ते परत करून दे, ते करून दे बिफोर टेकिंग ओव्हर. तर ते पीएमसीचा इंजिनियर किंवा ते आपली जी सिस्टम असेल त्या सिस्टम थ्रू ते सगळं स्नॅक पॉईंट बिल्डरकडून कम्प्लीट करून घेतले पाहिजे. म्हणजे एकदम एक्सलंट फ्लॅट हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आता याच्यामध्ये आम्ही एक डिस्कस केले नाईक साहेबांशी. तर कसं असतं की पीएमसी दे आर ऑल्सो थर्ड पार्टी, नंतर बिल्डर आणखी थर्ड पार्टी आणि आपण वरती आहोत. पण स्टील वी नीड अ एक्सपर्ट प्रोफेशनल टू लुक आफ्टर बोथ ऑफ देम. म्हणजे आपल्यातर्फे सोसायटीतर्फे आपण डिप्लॉय केला पाहिजे. तर मी सजेस्ट केलं की त्यांनी मुंबईला काही रिडेव्हलपमेंट प्रोसेस केले असतील, इथं काही प्रोसेस केले असतील. तो काही रिटायर माणूस आहे दॅट विल डू 60 वर्षानंतरचा जो रिटायरमेंट घेतात. पण ज्यांनी असे एक 4-5 प्रोजेक्ट केलेले आहेत असा सिनियर पर्सन प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सोसायटीतर्फे आपण डिप्लॉय करू, सो दॅट ही विल लुक आफ्टर एव्हरीथिंग. आणि आपण प्रत्येकाने मेंबरमध्ये मी आहे, साहेब आहेत, सगळे आहेत, तर प्रत्येकाने त्या पीएमसीशी बोलायला पाहिजे किंवा बिल्डरशी बोलायला पाहिजे. ते आपल्याला कमी करायला पाहिजे, कारण आपल्याला शेवटी प्रोफेशनली डिलिंग करायला पाहिजे. आपण रिप्लाय पॉईंट रेज केला आणि उद्या त्यांनी काही रिप्लाय दिला बिल्डरने की हे चुकीचं आहे, तर ते बरोबर वाटत नाही. तर कुठलंही आपण एखादं लेटर जरी लिहायचं म्हटलं तर 4 वेळा विचार करून लिहिलं पाहिजे. ते अगदी ॲब्सोल्युटली करेक्ट पाहिजे. आपलं जे काय त्याला म्हणणं आहे किंवा हे तुझं चुकतंय, हे चुकतंय, तर ॲब्सोल्युटली बोललं पाहिजे. तोंडी न बोलता आपण सर्वांनी डिस्कस करू, मग त्यावेळेस बोलू. असा एक पॉईंट आहे. ते हे झालं प्रोसेस. थोडक्यात सांग ठराव वाचतो ना, हे पण वाचायचं ना बच्चे. ठरावच होते का डायरेक्ट? पीएमसी हा मॅन्डेट आहे, त्याच्याबद्दल काय डाऊट नाही. पण पीएमसी नेमताना एक 3-4 एजन्सी पण घे, कारण त्यांची फीज, कारण एकटाच आला तो डॉमिनेट करू शकतो फीज. 3-4 बघा. दॅट इज ऑल्सो थ्रू ठीक आहे. नोटीस, दॅट इज ऑल्सो थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट. हा मग ठीक आहे. ते असं ऍडव्हर्टाइजमेंट करूनच करणार आहे. इव्हन पीएमसीला सुद्धा आपण पीक्यू लावणार आहे, प्री क्वालिफिकेशन करणार आहे. मी नोटीस काय? ते आहे आपल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपल्या नोटीस दिली ना, बेसिक नोटीस आज आपण या मीटिंगची दिलेली आहे ना, त्याच्यात लिहिलेलं आहे की ते आपण प्री क्वालिफिकेशन पद्धतीनेच निवडणार आहोत. पीएमसी ऑल्सो बाय प्री क्वालिफिकेशन सिस्टम. 3-4 आम्ही असं बघू. ठीक आहे. नोटीस मध्ये तो आला, आलेला आहे. नोटीस मध्ये आलाय. ठराव क्रमांक 5 Adhering to pre-qualification PD. ठराव क्रमांक 5 विषय Speaker, प्रकल्प mic. व्यवस्थापन सल्लागार पीएमसी. दिसत नाही इकडे. हा देऊ का? असं. असं बघा, साहेब, असं. इथं समोर नाही, नाही, असू दे. ठराव क्रमांक 5 विषय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी यांच्या नियुक्तीसाठी पात्रता तपासणी व निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून प्रस्ताव मागविणे व नियुक्ती करणे.
ठराव मंजूर करण्यात येतो की ग्रीन व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या व्यवस्थापक समितीस सोसायटीच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार PMC यांची नियुक्ती करण्यासाठी पुढील 2 हप्त्यांमध्ये निवड प्रक्रिया राबविण्याचा अधिकार देण्यात येत आहे. पूर्व पात्रता प्रीक्वालिफिकेशन आलेले टप्पा PMC किंवा सल्लागार संस्थांची अनुभव व्यावसायिक पात्रता आर्थिक स्थिती व कार्यक्षमतेच्या आधारे छाननी व निवड. नंबर 2 निविदा प्रक्रिया टेंडरिंग फक्त पूर्व पात्र ठरलेल्या PMC संस्थांकडून तांत्रिक व आर्थिक निविदा मागून अंतिम नियुक्ती करणे. ठराव मंजूर करण्यात येतो की अशा 3 किमान PMC किंवा सल्लागार संस्था निवडाव्यात ज्यांच्याकडे इन हाऊस आर्किटेक्ट असावेत म्हणजे आणि जे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर मध्ये नोंदणीकृत किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या सूचीमध्ये समाविष्ट असावेत. ठराव पुढे मंजूर करण्यात येतो की सादर करण्यात आलेल्या निविदांची व्यावसायिक गुणवत्ता पारदर्शकता व प्रास्ताविक मूल्य यांच्या आधारे तपासणी करण्यात यावी व सर्वाधिक योग्य PMC ची नियुक्ती करण्यात यावी. ठराव मंजूर करण्यात येतो की नियुक्त PMC कडून पुढील कामे अपेक्षित असतील. सविस्तर फिजिबिलिटी रिपोर्ट पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन व देखरेख करणे, कायदेशीर तांत्रिक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करणे व पुनर्विकासाच्या शेवटी सोसायटी सदस्यांना नव्या सदनिका सुपूर्द होईपर्यंत प्रकल्पाचे प्रभावी व्यवस्थापन करणे. ठराव मंजूर करण्यात येतो की अशा PMC संस्थांना प्राधान्य देण्यात यावे ज्या संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार, स्ट्रक्चरल अभियंते व क्वांटिटी सर्वेअर यासारखे बहुविध तज्ञांचा समावेश असेल. सर माझं थोड्याच्यात एक सजेशन आहे. क्वालिटी कंट्रोल मॅनेजमेंट असेल. नाही सर. हॅलो सर, माझं लास्ट लाईनमध्ये एक सजेशन होतं की त्यांनी सांगितलेलं की PMC अशी असावी जिच्याकडे वैद्यकीय नाही आर्थिक सल्लागार, त्याच्यानंतर आर्किटेक्चरल आणि कन्सल्टंट, स्ट्रक्चरल कन्सल्टंट असे सल्लागार त्यांच्या अंतर्गत असावे. मला याच्या इथे सांगावं असं वाटतं की सपोज मी PMC आहे, माझ्या अंतर्गतच फायनान्शियल ॲडवायझर असावा, माझ्या मध्येच एक स्ट्रक्चरल कन्सल्टंट असावा, माझ्याकडेच अजून एक एक्स्ट्रा कन्सल्टंट असावा. जेव्हा माझा एखादा कन्सल्टंट काही रॉंग करत असेल तर तो माझे लूपहोल्स कधीच हायलाईट नाही करत. दॅट विल क्रिएट अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. सो मला असं वाटते की आपण जेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा कुठल्या टाईपचं जे वेंचर ॲग्रीमेंट किंवा कुठलं ॲग्रीमेंट करू त्यामध्ये आपण PMCची जी रूपरेषा आहे ती ठरवून द्यायला पाहिजे की PMCचं काम काय आहे, की PMCनी आपल्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत त्या तर ॲग्रीमेंटमध्ये जातील, ज्या काही निगोशिएशन्स पॉवर्स राहतील आपल्या प्रोग्रामवरती त्या तर राहतील, पण या व्यतिरिक्त त्या कशा इम्प्लिमेंट करायचा आणि त्या कशा करून घ्यायच्या बिल्डरकडनं त्याची सर्वात मोठी जबाबदारी PMCकडे असणार. जसं सरांनी म्हटलंय की आपण डायरेक्टली बिल्डरला नाही बोलणार, आपण पत्राद्वारे बोलणार, कारण या गोष्टी ऑन रेकॉर्ड आणि ऑन पेपर खूप महत्त्वाच्या असतात. तर मला असं वाटतं की PMCचं काम काय आहे की त्यांनी आपल्याला सहकार्य करावं, की एक चांगला डेव्हलपर, एक चांगला स्ट्रक्चरल कन्सल्टंट, एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर, एक चांगला लिगल ॲडवायझर, एक चांगला जी काही सपोर्टिंग सिस्टम आहे ती त्यांनी उभी करून देण्यामध्ये आपली मदत करावी. त्याच्या अंतर्गत येणारी ती लोकं नसावीत, अदरवाईज कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट क्रिएट होतात. यामुळे PMCची रूपरेषा एवढीच आहे की त्यांनी दे शुड वर्क इन द इंटरेस्ट ऑफ द प्रोजेक्ट, दे शुड नॉट इन्वॉल्व दे शुड नॉट inclusive of the other consultants as well. Otherwise, those consultants work under the influence of the PMC. So असं मला वाटतं की याच्यामध्ये एक लाईन अशी करेक्शन असावी सर की PMC should work in the interest of the project and should in the interest of the clauses mentioned in the agreement, and that all the consultant, developer and agreement and different types of consultants should work in line with the PMC's instructions and in line with the agreement or in line of the design guidelines. असं माझं एक सजेशन आहे.
त्यांच्या अंतर्गत त्यांचीच लोक नसावी, त्याचं मला थोडंसं ज्याला स्पेसफुल आहे याच्यावरती एकच वेळी चर्चा करून तुम्ही नंतर शेवटी PMC इज बॅकबोन. PMC इज बॅकबोन. पूर्ण त्याचा डिरेक्टर बॅकबोन आहे. त्याचा जो रोल आहे स्थायी कमिटीने बसून त्याचा एक रोल डिफाईन करा आणि मग नंतर त्याचा काय रोल आहे आपण स्थायी कमिटीने विचार करूया. तुझं काय आहे डिफाईन आकडे कोणाला काय आहे डिफाईन करून मग त्याला PMCला हे करा आणि तो बॅकबोन आहे शेवटपर्यंत तो स्टार्ट होईल. सो त्याच्यामध्ये सरांनी जे सुरुवातीचे मुद्दे सांगितले ना, ही शुड बी अकाउंटेबल टिल द डिलिव्हरिंग द एंटायर प्रोजेक्ट टू द सोसायटी मेंबर्स अँड द सोसायटी मेंबर्स मीन्स टोटल एंटायर बिल्डिंग मेंबर्स, राईट? नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अमोल मोरे. मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे अँड आय एम वर्किंग ॲज अ प्रोजेक्ट हेड इन PMC ऑल्सो. आय एम ऑल्सो लुकिंग आफ्टर PMC फॉर फार्मा प्रोजेक्ट बेसिकली. थोडासा हा सब्जेक्ट त्यातला निघाला म्हणून मी सांगतोय. मी वानखेडे साहेबांच्या मताशी सहमत आहे. नॉर्मली कसं होतं, डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हे दोन्ही वेगवेगळे असायला पाहिजे. कारण अदरवाईज काय होतं, ज्यांनी डिझाईन केलंय तो त्याचे लूप होल्स तिकडे लपवू शकतो. समजा त्याच्या डिझाईनमध्ये काही इश्यूज असतील आणि तो कन्स्ट्रक्शन करताना तो त्याचं चूक जरी असेल तो त्याच्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझरला सांगून ते हाईड करू शकतो. सो आपल्याकडे डिझाईन वेगळं असायला पाहिजे आणि कन्स्ट्रक्शन वेगळं असायला पाहिजे. त्या गोष्टीची मला असं वाटतं आणि सगळ्यांचं जर तसं इच्छा असेल तर आपण वेगवेगळ्या दोन एजन्सीज असायला पाहिजे. इन ॲडिशन टू दिस मला अजून एक असं वाटतं की PMC आपण जेव्हा फायनल करतो त्याचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी डेफिनेटली पांढरे साहेबांनी त्यात नमूद केलेल्या आहेतच, पण त्या अगेन त्याचं आपल्याला फायनलायझेशन जेव्हा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट कंपनी आपण फायनल करतोय तेव्हा त्याला आपल्याकडे टेक्निकल जे तुम्ही लोक सर तुम्ही तर एक्सपर्ट आहात त्याच्यामधले, सो त्याला आपल्याला इव्हॅल्युएट करायला लागेल की हे जी काही PMC आहे यांनी आपण जे काही रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत वेदर दोज आर ॲज पर अवर रिक्वायरमेंट की ते सगळं फुलफिल करतायत का, त्यांचे एक्सपिरियन्स असतील, त्यांचे पास्ट प्रोजेक्ट असतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला ॲज अ टीम आपल्याला हे बघावं लागेल. आणि दुसरं अजून एक इन ॲडिशन पुढे जाऊन हा पुढचा मुद्दा आहे. नॉर्मली जेव्हा टेंडर प्रोसेस जेव्हा होते त्याच्यामध्ये दोन प्रक्रिया असतात, एक तर टेक्निकल आणि कमर्शियल. ओके, सो डेफिनेटली PMC आपल्याला सपोर्ट करेल टेक्निकल कंपॅरिझनसाठी, पण कमर्शियल आय विल सजेस्ट वी शुड नॉट इन्व्हॉल्व PMC एजन्सी इन टू द कमर्शियल्स. त्याच्यामध्ये एक मिनिट मला थोडंसं बोलू द्या दोन्ही पॉईंटवरती. एक तर PMCचा रोल जो आहे तो 79A ह्या गव्हर्नमेंटनी डायरेक्टिव्ह दिलेले आहेत त्यासाठी. तर मी जे वाचून दाखवले स्कोप ते सगळे त्याच्या अंडर कव्हर होतात. काय तर PMC इव्हॅल्युएशन करणं हे गव्हर्नमेंटचे डायरेक्टिव्ह आहे. काय त्यांनी स्कोप पण दिलाय, PMC इज मॅन्डेटरी अँड व्हॉट PMC शुड डू दॅट इज ऑल्सो दे हॅव गिव्हन द डायरेक्टिव्ह. मग ते डायरेक्टिव्ह ते आहेतच. त्यांनी सगळे टेंडर प्रिपेअर करायचं, टेंडर मागवायचं, स्क्रुटिनी करायचे, हे गव्हर्नमेंटचे डायरेक्टिव्ह आहे. तर वी शुड फॉलो द लॉ ऑफ द लँड. वी कॅनॉट डेव्हिएट फ्रॉम दॅट. काय गव्हर्नमेंटनी का केलंय ते तर याच्यासाठीच केलंय की बऱ्याच वेळा लिटिगेशन मध्ये जातात सोसायटी आणि बिल्डर वगैरे हे ते. तर गव्हर्नमेंटचे जे डायरेक्टिव्ह आहेत दोज आर लॉज ऑफ द लँड, ते आपल्याला पाळलेच पाहिजेत असं आहे त्याच्यामध्ये. एनीबडी हॅव एनी डाऊट्स दे कॅन गो थ्रू 79/A. दुसरी गोष्ट अशी, माझा आता इतर वेळचा मी एक्सपिरियन्स देतो की तुमचा जर आर्किटेक्ट वेगळा असेल, सर्व्हिसेसवाला वेगळा असेल, स्ट्रक्चरल डिझाईन वेगळा असेल, त्यांची जर आपण मीटिंग बोलावली आणि आपल्याला चारही लोक एकत्र पाहिजेत, दॅट कोऑर्डिनेशन इज व्हेरी डिफिकल्ट. काय हे इतकं कोऑर्डिनेशन आपण करू शकत नाही. एका प्रोजेक्ट चालू झाला की आपल्याला 1000 पॉईंटचे प्रॉब्लेम येणार आहेत आणि हे कोऑर्डिनेशन तुम्ही करत बसला तर प्रोजेक्ट डिले होईल. काय नाही सर, PMC मध्ये आहे ना. disturb करतोय. PMC आहे. मिनिट अमित एक मोठी गल्ल त्याच्यामध्ये होतीये. सो देर इज नो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. व्हेरी इंटरेस्टिंग. हु विल डू द बिल्डिंग वर्क? द बिल्डर. हु इज मॉनिटरिंग इट? विथ द PMC. So there is no conflict of interest.
Now, builder will submit the agreement. PMC is not going to give us the agreement. PMC will go through the agreement and suggest recommendations to the committee. Committee will approve it, then it will go to the builder. Builder will submit the structural drawings. PMC will have an expert. It will see the structural drawings, and then it will go to the committee. Committee will approve it, then it will go to the builder. So there is absolutely no conflict of interest because the agency implementing and the agency monitoring are both different. So ती गल्लत खूप मोठी आहे, ती तशी नाहीये. PMC is a very different body and the implementing body is totally different. सर याच्यामध्ये मला म्हटलं जसं मिस्टर अमिताभ यांनी सांगितलं मेहतांनी की PMC सर तुमचं जे म्हणणं आहे ना त्याच्यासाठी मी 100% ॲग्री आहे. पण सरांचं जे स्टेटमेंट आहे ते तुम्ही दिलेल्या गाईडलाईनच्या इंग्लंडमध्ये दिसून नाही राहिलेलं. त्याच्यामध्ये शेवटची वाक्य आहे, मी जर इफ आय कॅन रिपीट दिस एकच मिनिट सर. लास्ट स्टेटमेंट इज अगेन आय रीड इट. ठराव मंजूर करण्यात येतो की अशा PMCना प्राधान्य देण्यात यावे ज्या संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार, स्ट्रक्चरल कन्सल्टंट अँड क्वांटिटी सर्वे यासारखे बहुविधी तज्ज्ञांचा समावेश असतो. त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली. हां सर मला वाटतं या लाईनला थोडं मॉडिफाय करणं आवश्यक आहे. They will be monitoring it. हां सो मॉनिटरिंग याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो जसं मिस्टर मेहतांनी पण सांगितलंय की आपण अशा PMCना प्राधान्य द्यावे की ज्यांची या मॉनिटरिंग वर्कमध्ये जसं फायनान्शियल स्टॅबिलिटी और फायनान्शियल ॲडवायझरी किंवा त्याच्यामध्ये लिगल इम्प्लिकेशन्स चेक करण्याची आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटची त्यांची ॲबिलिटी आणि त्यांची कॉम्पिटन्सी चेक करण्याचे एक्सपर्टीज त्यांच्याकडे असेल. त्यांच्याकडे कन्सल्टंट त्यांचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट आपल्याकडे नसेल. नाही त्याच्याकडे एक्सपर्टीज नसेल तर आपल्याला ओपिनियन कसे देणार? सी प्रत्येक गोष्टीचा एक कसं असतो ना की जेव्हा तुम्ही PMC एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी करताय तर PMCमध्ये काय असतं की स्ट्रक्चरल कन्सल्टंट ड्रॉइंग तो नाही बनवत. स्ट्रक्चरल कन्सल्टंट ड्रॉइंग हायरेज बिल्डिंगसाठी हायरेज कन्सल्टंट जे ऑथोराइज्ड आहेत त्यांनाच बनवता सर तिथेच येतं. गल्लत होतीये. ड्रॉइंग बिल्डर पाठवणार आहे आणि PMC कडे जर स्ट्रक्चरल इंजिनियर असेल तर चेक कसं करणार ते ड्रॉइंग बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो सर की PMCनी एखादं ड्रॉइंग चेक केलं आणि ते अप्रूव्ह केलं तर नाही होत द स्ट्रक्चरल कन्सल्टंट हॅज सी सपोज मी PMC आहे. आय विल ॲड युअर पॉइंट. सो माझ्याकडे स्ट्रक्चरल कन्सल्टंट मी PMC आहे आणि माझ्याकडे एक स्ट्रक्चर मी बी स्ट्रक्चर किंवा एनी स्ट्रक्चर केलेलं आहे. मी ड्रॉइंग चेक केलं आणि मी अप्रूव्ह केलं. That drawing is not officially approved unless and until it is signed and approved by the structural consultant. तर तुमच्या प्रोजेक्टसाठी एक स्ट्रक्चरल कन्सल्टंट अप्रूव्ड कन्सल्टंट बिकॉज ही इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द ऑल द बिल्डिंग लोड्स. माझ्याकडे तो एक्सपर्टीज जरी असला तरी तो ऑफिशियली अप्रूव्ह करत नाही कारण एवढ्या बिल्डिंगच्या लोड्सचे याच्यावर येणाऱ्या वजनाची अकाउंटेबिलिटी ती त्या लायसन्स होल्डर स्ट्रक्चर करतो. मी माझा एखादा मुद्दा मांडू शकतो की सर हा कॅन्टिलिव्हर 2 मीटर असावा पण तो 2 मीटरचा कॅन्टिलिव्हर किंवा 2 मीटरचा छज्जा तो कुठल्या डिझाईन मध्ये असावा याचं डिझाईन काय असावं ते स्ट्रक्चर कन्सल्टंट चेक करतो. सर एक क्वेश्चन आहे माझा. येस की ड्रॉइंग्स कोण तयार करणार? बेसिक जे 2 नाही, ड्रॉइंग्स नाही. असतात एक आर्किटेक्चर नाही, ड्रॉइंग नाही, असते. नाही. आर्किटेक्चर तो ड्रॉइंग प्रश्न नाही सर. बिल्डर करणार का PMC करणार? नाही बिल्डरचं आर्किटेक्चर करणार. एक्झॅक्टली. PMC कडून म्हणजे कॉर्पोरेशन कडून अप्रुव्हलला कोण पाठवणार? बिल्डर पाठवणार. स्ट्रक्चरल इंजिनियरची साईन कुठल्या स्ट्रक्चरल इंजिनियरची होणार? बिल्डरच्या का PMCच्या? बिल्डरच्या स्ट्रक्चर Absolutely. नाही बिल्डरच्या स्ट्रक्चर कन्सल्टंटशी म्हणण्यापेक्षा आपल्याला स्ट्रक्चर कन्सल्टंट सर आपल्याला आपल्याला तेच गल्लत होतीये बिल्डरकडे जर लायसन्स स्ट्रक्चरल इंजिनियर नसेल तर ते अप्रूव्ह होणार. बिल्डरकडे सगळे एजन्सीज असणार आहेत. बिल्डर विल डू द एंटायर थिंग. तुमच्या एका पॉईंटसाठी जर मी हा पॉईंट जरी घेतला तरी तो PMCच्या अंतर्गत PMC कडे नसावा. नाही त्यांच्याकडे नाहीच आहे. Okay, Right. can I clear this? Cross checking. Can I clear this? He is doing only cross checking. PMC हा आपण आहोत. PMC हे बिल्डर नाहीये. बिलीव्ह मी और नॉट, तुम्हा कोणाला असं वाटलं की मी 45% डेव्हलपमेंट घेणार आहे या इन्क्रीमेंट घेणार आहे ते नाही मिळणार. वारंवार 1 वर्ष 2 वर्ष झालं मी कॅल्क्युलेशन्स करते आमच्या रिडेव्हलपमेंट वरती. वी स्टार्टेड विथ 45% ऑफ इन्क्रीमेंट ऑन द एक्झिस्टिंग कार्पेट. टुडे वी गॉट 61% अँड स्टील वी आर बार्गेनिंग बिकॉज मेट्रो येतोय. आम्ही येणाऱ्या मेट्रोचा पण FSI घेतोय.
आहे तो घेतोय, येणारा पण घेतोय, तर इट इज कमिंग टू 61%. तो आपण पीएमसी मध्ये नाही घुसायचं. पीएमसीचे जसं सरांनी सांगितलं की आपल्याला येस नोटीस पाठवावे लागतील, इन्व्हिटेशन्स मागवावे लागतील की कोण कोण इंटरेस्टेड आहे, कोण कोण इंटरेस्टेड मध्ये पण आपल्याला पाहावं लागेल की ते आपल्याला काय बेनिफिट देतात आहेत. बिकॉज अगेन इट्स नॉट हिज बेनिफिट, ही इज गोइंग टू गेट द बेनिफिट फ्रॉम द बिल्डर. लेट्स मेक इट व्हेरी क्लिअर की आपल्या टेंडरचे पण तुमचे पैसे बिल्डर परत करणार आहे. एक ना एक रुपया जे तुम्ही आज देणार आहे टेंडरला सर, उद्या परवा 15 तारखेनंतर तुम्ही देणार आहे. जो कोणी बिल्डर आपला प्रोजेक्ट अप्रूव्ह करतोय त्याला ते टेंडरचे पैसे आपल्या सोसायटीला परत करावे लागतील. पीएमसी पेमेंट्स ऑल्सो. सो व्हॉट एव्हर वी आर राईट नाव पे बिकॉज तुमचं काम पुढे जाईल. पण जसं एखादा बिल्डर पण म्हणला की मी घेतोय हा प्रोजेक्ट आफ्टर स्क्रुटिनिटी ऑफ व्हॉट एव्हर यू आर सेइंग की त्याची काय ऐपत आहे, तो किती दिवस करेल, 33 मंथचा एग्रीमेंट आहे, तर त्याला 33 मंथ्स प्लस एक्सटेंडेड 4-5 मंथचा रेंट द्यावा लागेल आणि इन्क्रिमेंटल रेंट द्यावा लागेल. 1 year, second year increment, third year increment, another 1 year, another increment. आणि तो इन्क्रिमेंट आपण आता ठरवणार ज्यावेळेस आपण पीएमसी ठरवू. आपले सगळे एग्रीमेंट मध्ये पॉइंट्स येणार की पहिल्या वर्षी 7%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 15% आणि चौथ्या वर्षी it's what you can ask because he delayed it. Every year 10%. Whatever it That is. is a simple price. Whatever. त्यांनी 33 महिन्याचा करार तोडला तर तुम्ही मागू शकता की आता आम्ही हे मागणार आहे. आणि हे तुम्ही एग्रीमेंट मध्ये लिहून सही करून पीएमसी तुमच्याकडनं करून त्याच्याकडनं करून घेणार. आज जसं आपण बसलोय ना, फ्रंट मध्ये सर बसले तर पण फ्रंट मध्ये उद्यापासून पीएमसी बसेल. समजलं सर? सो पीएमसी एकदा तुम्ही आणली आणि चांगली पीएमसी आणली, तुम्हाला मी सांगते हा प्रोजेक्ट इज अ जेल. प्रॅक्टिकल अनुभव सांगतो, सगळ्यांनी अनुभव केला असेल की माझ्या घरी फर्निचर बनवायचं आहे. कार्पेंटर वेगळा, पीओपी वाला वेगळा, इलेक्ट्रिशियन वाला वेगळा. मग आपल्याला कार्पेंटर म्हणतो ते पीओपीचं काम राहिलंय, पीओपी वाला म्हणतो ते आतलं इलेक्ट्रिकलचं काम राहिलेलं आहे. सो बेसिकली सी 2 डिफरंट एजन्सीज, सगळे लिगॅलिटीज बिल्डरलाच बघायचे, आपल्याला काही बघायचं नाहीये. मग आपण म्हणजे पीएमसी आहे का? नाही, पीएमसी आपली एम्प्लॉई आहे. सो आर एम्प्लॉईज आपली टीम असणार. तर आपल्याकडे आता कसं आपण जे सगळे सरांनी एक टीम चांगली बनवली की जे एक्सपर्ट्स जे आपल्या रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये सगळे वेगवेगळे एक्सपर्ट, सोशल एक्सपर्ट, टेक्निकल एक्सपर्ट्स घेतले. दीज पीपल टुगेदर विथ पीएमसी विल बी आर टीम. आणि ते बिल्डरचे सगळे जे काही आपल्याकडे ड्रॉइंग व्हॉट एव्हर लिगल आलं आणि समजा माझ्या पीएमसी टीमकडे लिगल एक्सपर्टीजच नसेल, दे विल नॉट बी एबल टू कमेंट ऑन इट. सो पीएमसी शुड आयडियली हॅव, मग आता त्यांच्याकडे स्वतःकडे नसतील तर त्यांचे चांगले कोलॅबरेशन्स असतात की बाबा लीगल टीम बॉम्बेची एक मोठी हरियाणियन कंपनी याच्यावर त्यांचं कोलॅबरेशन आहे, ती त्यांचे रिव्ह्यूज देतील. दॅट इज देअर आउटलुक. ते कसे करतात ते इम्पॉर्टंट नाही, दे शुड हॅव ऑल द एक्सपर्टीज डॉक्युमेंटेड अँड ऑन पेपर वेन दे आर सायनिंग द पीएमसी कॉन्ट्रॅक्ट. वन मोर थिंग आय ॲड इज तुमचे कार्पेट एरिया मोजला जाईल पीएमसी कडनं. ठीक आहे, तो मोजला जाईल आणि तो प्लीज तुम्ही अटेंड करा ते कार्पेट मोजताना. कारण आमच्या इथं व्हेरिएशन आलं म्हणून स्टँडर्ड कार्पेट घेतलं. सो आम्ही परत फाईट मारला त्याला. सो नाव द कार्पेट एरिया इज इन्क्रीज्ड. सोपं आहे. आपण लिगली गेला पीएमसी कडनं तर खूप सोप्या गोष्टी आहेत. पीएमसीला तुम्ही सारखं चॅलेंज करत राहिला ना सर, 5 वर्ष हा प्रोजेक्ट कुठे नाही जाणार. सो पीएमसी इज आपला बाप आणि आपण त्याला तयार करतोय की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. एवढे कार्यकर्ते नाही बोलणार, पीएमसी वाला बोलणार. पण त्या पीएमसीला तुम्ही सांगा मला 50% पाहिजे, मला 100% मिळालंय. आज आमच्याकडे इतका एफएसआय आहे की वी कॅन हॅव 1 more फ्लॅट. आय हॅव 1000 square feet फ्लॅट, आय कॅन आस्क फॉर अनदर 1000. पण ते आम्ही जजमेंट घेतोय. आता मेट्रोचा एफएसआय किती मिळतोय आणि कॅल्क्युलेशन मध्ये किती आहे तिथेही व्हेरियन्स आहे. सो लेट्स सिट विथ पीएमसी आणि पीएमसीला तुमच्या गरजा सांगा. मेक अ एग्रीमेंट की मला हे पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीला ब्लॉक करू नका, साईन करू नका. कारण जोपर्यंत आपण पीएमसी आणि बिल्डर कन्फर्म करू तुम्हाला भरपूर एफएसआय मिळणार आहे. कसला माहित नाही, हा रोड मोठा होणार आहे. सो जोपर्यंत तुम्ही प्रोजेक्ट त्याला द्याल तुम्हाला एफएसआय मिळतच नाही. सो डोंट टॉक अबाउट एफएसआय, जस्ट टॉक अबाउट कुठला पीएमसी. सो यूज युअर ब्रेन्स
यूज युअर नॉलेज आणि फक्त पीएमसी वाला फॉर्म करा, तुमचा बिल्डर मिळेल. पण बिल्डरची गॅरंटी पण पीएमसी वाला देतो. पण आपण जायचं का नाही हे आपल्या डोक्यांचा भाग आहे. Absolutely. तुम्हाला नाही जायचं ना सर, मला हा बिल्डर नाही आवडत, कारण द्या. तुम्ही असंच खेळत राहिला तर 5-10 वर्ष हे कुठेही जाणार नाही. कम टू वन पॉइंट अँड लेट स्टार्ट. Yes. Sorry. आणि दुसरी एक गोष्ट, काका तुमच्याकडचा एक पॉइंट राहिला होता. ज्यावेळेस काका म्हणले की आपण बिल्डर व्हिजिट करू, बिल्डरचं काम बघू, बिल्डर तुम्हाला स्वतः एक राईट देतो स्वतःच्या कन्स्ट्रक्शनचा. हे माझं काम आहे झालेलं, हे मी काम करतोय. तर तुम्ही पहा, जसं काका म्हटले काय आहे काय नाही, तर तुम्ही जरी रेडी विचार केलेला प्लॉट आहे, प्लीज फ्लॅट आहे, गो अँड विजिट द कन्स्ट्रक्शन क्वालिटी अँड अगेन ही विल टेक यू इन हिज बस. तुम्हाला फक्त इथं यायचंय, इथं येऊन उभा राहायचंय, बस येईल. बस सगळ्या 3 बघायचे तुम्हाला 3 बघा, 10 बघायचे तुम्ही 10 बघा. तुम्ही कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला कुठलं आवडतंय. सो पीएमसी इज आवर पर्सन, प्लीज उसको ब्लेम मत करो क्योंकि हमने की और हम 3 साल चले गए हमारे. सो दॅट्स वाय पीएमसी को एक कन्फर्म करू. काका तुम्हाला नॉलेज आहे पीएमसी मधलं, तर तुम्ही सगळे जे कोणी आहेत त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून त्याला फायनल करा. We are proceeding on that. एनिथिंग रिक्वायर्ड आय हेल्प यू. मला थोडंसं बोलायचं नंतर बोला. आता हे मॅन्डेटरी तर आहेच, पीएमसीने काय करायचं हे पण मॅन्डेटरी आहे त्या क्लॉज प्रमाणे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा पीएमसी बरोबर ॲग्रीमेंट करतो आणि आपल्याला वाटलं त्याच्या स्ट्रक्चरल पर्सनल जे आहे त्याचा परफॉर्मन्स चांगला नाहीये, वी पुट अ क्लॉज एनी डे वी विल टर्मिनेट हिम, वी टर्मिनेट आर्किटेक्ट ऑल्सो. काय इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ अस, then he should bring another competent architect or another competent structural engineer. And if he doesn't do it, we will terminate PMC also. Yes. We can. Yes. We can do it. The clauses will be there. Yes. Even for a developer also we will put same conditions. 100%. ओके, आपण पुढे प्रोसीड करण्याआधी या पॉईंटचं थोडंसं कन्क्लुजन करूया. की मूळ मुद्दा म्हणजे खूप चांगली चर्चा झाली आणि आपल्यातलं एक्सपर्टीज आपल्याला दिसून आलं. म्हणजे आपला थोडासा कॉन्फिडन्स आता वाढतोय. आपण कुठल्याही चर्चेला आपण डोअर क्लोज करायचे नाही. सगळ्या चर्चा आपण घ्यायच्या. सगळ्यांचे मुद्दे आपण आता मुळे साहेबांनी, वानखेडे साहेबांनी मांडलेले मुद्दे जे आहेत त्यांनी म्हणजे असं म्हटलं होतं की सगळ्या ज्या आहेत म्हणजे आर्थिक, कमर्शियल वगैरे असे जे आहेत ते एकाच PMCमध्ये असणं थोडंसं त्यांना त्याची ॲप्रिहेन्शन वाटली. परंतु त्याच्यावर जो रीनाने जो काही हे केलेला आहे मला वाटते की तो अगदी म्हणजे काय बिनतोड असं वाटतं मला. आणि म्हणजे एखादी PMC आपण जर हे केली, त्याचे जर आपण डिफाईन केले सगळे क्लॉज वगैरे आणि त्याच्याकडून आपण जर करून घेतलं, देर इज ओनली वन थिंग की आपण मिसलेनियस कॉन्ट्रॅक्टर देण्यापेक्षा सगळे एका अंब्रेलामध्ये जर आपल्याला मिळाले. बरं, आपल्याला आणखीन एक आहे की म्हणजे मला व्यवहारी असं वाटतं की आपण जर समजा आर्थिक सल्लागार त्याच्यात बाजूला काढला, म्हणजे यू मीन टू से दॅट सम ऑफ द पार्ट शुड बी टेकन असाइड. तुमचे एप्रिहेन्शन बरोबर आहे की सगळं तिथे कॉन्सन्ट्रेट होतं असं वाटतं. परंतु ते बाहेर निघाल्यानंतर त्याच्यामध्ये जर फ्लॅश व्हायला लागला, म्हणजे असंही होऊ शकतं की टू मेनी कुक्स असं पण होऊ शकतं. म्हणजे इकडे आर्थिक सल्लागार, इकडचा कमर्शियल सल्लागार आणि मग तो PMCला हे करतोय, आर्म ट्विस्ट करतोय, असंही दृश्य दिसू शकतं. म्हणजे व्यवहारता ते आपल्याला परवडणार नाही. आता एक ॲप्रिहेन्शन तुम्ही जे व्यक्त केलंय की सगळ्या 4 गोष्टी एकत्र असण्यामध्ये एक रिस्क आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रिस्क आहे. लेट मी क्लॅरिफाय. हां, तर ते कॉन्सन्ट्रेशन रिस्क आपण आपल्याकडे एक्सपर्टीज आहे आणि त्याच्या सल्ल्याने आपण त्या पद्धतीने आपण ती हे करतो, मिटिगेट करण्याचा प्रयत्न करतो. ॲग्री. आपण सगळे एकाच गोष्टीवर बोलतोय. माझा पॉईंट असा होता की डिझायनर आता साहेबांनी जसं सांगितलं, तो बिल्डिंग डेव्हलपर डिझाईन करणार आहे आणि PMCचा जो आहे तो फक्त रिव्ह्यू करणार आहे. माय पॉईंट वॉज डिझायनर शुड नॉट बी द सेम विच PMC. एक्झॅक्टली. दॅट्स ऑल. It is very clear. Perfect. कन्सल्टंट तो आहे. सो डिझायनर PMC कडे कधीच नसतो, आर्किटेक्ट PMC कडे कधीच नसतो.
मोजणी माप करणारा आर्किटेक्ट असतो. हे तुमचा फ्लॅट आहे, हे तुमचा फ्लॅट आहे आणि ओव्हरऑलची 4,000 रुपये 48,000 स्क्वेअर फीट म्हणले त्याच्यावरचे कॅल्क्युलेशन करून तो बिल्डर आपल्याला देतो. बिल्डर येत नाही तोपर्यंत आपण हो म्हणत नाही. क्लिअर. फक्त आता पीएमसी मध्ये त्याची ती कॉम्पिटन्सी असायला पाहिजे रिव्ह्यू करण्यासाठी आपले ड्रॉइंग आणि ते. पण ते कॉम्पिटन्सी बघायला आपल्याला डोके फोडावे लागणार आहेत. सो वारंवार जे मीटिंग होतील तर हेच पब्लिक पाहिजे. उद्या परत म्हणतील की नाही मी नव्हतो, मग आमचा प्रॉब्लेम नाही, नाही, त्यासाठी आपण टीम टीम केलेली आहे ना. हा परत अजून सगळे एवढे लोक जर त्यांना राईट्स दिले तर दे हॅव टू टेक. फ्लॅट जाणार आहेत ना, म्हणजे माझा फ्लॅट जाणार आहे. मला माहित असायला पाहिजे ना एका रूमवर असं मिळणार का? हा मिळणार कशी? तर ते कॅल्क्युलेशनला पीएमसी क्लिअर करेल. बरोबर. आणि त्यासाठी टीम आहे And आपली. there is ते a authorize करते. development committee also for this. Exactly. With conclusively, I will tell that the concern of Mr. Wankade has been taken care of within the structure itself. डिझाईन जे आहे ते डिझाईनचे बिल्डरचं जे त्याचं हे असेल त्याचं जे ऑडिटिंग किंवा त्याचं जे काही मॉनिटरिंग आहे ते पीएमसी करणार आहे. सो दीज टू थिंग्स आर क्वाईट डिफरंट. दीज थिंग्स आर क्वाईट डिफरंट. सगळं एका अम्ब्रेलामध्ये कॉन्सन्ट्रेट होत आहे असं तुम्हाला भीती वाटते, परंतु त्याच्यातला जो एक पार्ट डिझायनिंगचा जो पार्ट आहे तो आपण बिल्डरकडून घेतो आणि बिल्डरला आपण मॉनिटर करतो असं मला म्हणायचं आहे. आणि मग आर्थिक सल्लागार वगैरे जे आहेत ना, मला वाटतं की त्यांच्या भूमिका फार तशा आणखीन वेगळ्या आहेत. तर त्या पीएमसी बरोबर असायला काही हरकत नाही आपल्याला की आर्थिक सल्लागार जर पीएमसी बरोबर असेल तर पीएमसी विल नॉट मिसगाईड अस. आणि अशी पीएमसी आपण घेणारच नाही की जी आपल्याला काहीतरी मी हे करेल, मिसगाईड करेल. वी विल इंटरेस्ट. तुमची समिती मधला ब्रिज असतो. याच्यामध्ये तो क्लॉज त्याच्यात पण लिहिलेला आहे गव्हर्नमेंटच्या डायरेक्टिव्ह मध्ये सुद्धा. जेव्हा पीएमसी फिजिबिलिटी रिपोर्ट बनवते ना आर्किटेक्चर, बरं का, पीएमसी जेव्हा हे फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये जे सांगितलं होतं ना ते आता कन्फर्म केलं. मला जे म्हणायचं होतं ते तेवढंच होतं की आता जे तिने सांगितलं की मला FSI किती मिळालं आहे मला माहित नाही वगैरे. मला जे मी मागाशी तुम्हाला चौथ्या ठरावाला जे सांगितलं होतं ना की तुम्ही ज्या खालच्या कमिटीने तुमच्याकडे द्यायचंय परत व्यवस्थापन, हे का सांगितलं दुर्दैवाने होतं काय साहेब, तुम्ही 5 वर्षी मेन लोक तिथं पण राहतात, 5 लोक इथं. जगामध्ये जेव्हा जेव्हा अटक झाली मंत्र्यांना फक्त 2 होतं, पण सचिव आणि खालचे इंजिनियर 50-50 अटकेत जातात. ते ही कारणं न केल्यामुळं आपल्याला जो शासनामधला नियम मला माहिती आहे की टिप्पणी होणं, मला जे म्हणायचं होतं ही टिप्पणी खूप महत्वाची असते बाहेर. त्यांनी कम्प्लीट परफेक्ट सांगितलं की रिडेव्हलपमेंट करणं जोपर्यंत लेखी 2 शब्द तरी जाणार नाही. तुमची एखादी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं रिडेव्हलपमेंट वाल्यांचं सगळ्यांचं, जरी मी शासन नसलो तरी, की 1.69 FSI द्यायचं आहे, ते लेखी रिडेव्हलपमेंट कमिटीकडनं तुमच्या कमिटीकडे आलं ना याला एक मोठं वजन राहतं. बाकी मला त्याच्या डिटेलमध्ये काय एक्सपेक्टेड नव्हतं. एक त्याच्यातली तरतूद तुम्हाला म्हणजे सुखावह तरतूद सांगतो की जी आम्ही जी कोअर कमिटी किंवा कोअर, त्याला कमिटी म्हटलंच नाही, कोअर ग्रुप म्हटलं. कोअर ग्रुप विल सिट टुगेदर, दे विल टेक थिंग्स, म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेसचं सगळ्याचं अनालिसिस ते करतील, त्याच्यावर काहीतरी ते कन्क्लुजनला येतील. बट दॅट कन्क्लुजन विल नॉट बी ऑटोमॅटिकली इम्पोज इन एनी केस. दॅट विल अगेन बी रिव्हर्टेड टू द रिडेव्हलपमेंट कमिटी अँड देअर विल बी, गरज पडली रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये ते पासिंग विल नॉट बी डन बाय कोअर ग्रुप. कोअर ग्रुप आपलं एक्सपर्टाईज सांगेल किंवा मला अमुक अमुक असं आहे, हे आहे, हे आहे, परंतु त्याचं पासिंग जे आहे, त्याचं जे पासेज आहे ते रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये, नॉट ओन्ली रिडेव्हलपमेंट कमिटी त्याच्या आधारावर रिकमेंडेशन याला करेल, मॅनेजमेंट कमिटीला करेल. आणि मॅनेजमेंट कमिटी जर असं वाटलं की रिडेव्हलपमेंट कमिटीने याच्यामध्ये काही कमतरता ठेवलेली आहे तर तिथे आपण अशी सोय करू, मी सांगतो आपण अशी सोय करू की वी विल आस्क द मॅनेजमेंट कमिटी टू रिव्हर्ट डॉक्युमेंट टू redevelopment committee will rethink, and if there is any modification necessary they will do, and they will again send it to. This process will be transparent and systematic. Lot of filter. There will be system. Lot of filter. हे आपण करू. म्हणजे कोअर ग्रुप, तुम्ही आता जे म्हटलं हा धोका खरंच फार चांगला मुद्दा काढला की कोअर ग्रुप शुड नॉट बी द अपेक्स. ते काहीतरी मिटिंग करतायत आणि ते काहीतरी घेतायत निर्णय, असं राहणार नाही, असं राहणार नाही. Core group will take meeting, again forward backward असेल, on the basis of
डेव्हलपमेंट कमिटी, कोर ग्रुप किंवा उलटं पण असेल, एखादा मुद्दा आला, कोर ग्रुपने निर्णय घेतला तर त्यांनी लगेच तो पीएमसीला कळवायचा असं नाहीये. कोर ग्रुप विल रिव्हर्ट इट टू कमिटी, देर विल बी डेलिव्हरेशन इन कमिटी, कमिटी विल think over it and give recommendation. Committee is not the sanctioning authority. One thing. But committeeचं existence काय आहे की committee is a democratic body and we want the dominance of democracy. Okay? Are you happy? Sir, एक line. So there are many filters: builder, PMC, redevelopment committee, core committee, आणि managing committee and reverse way. आणि जेव्हा हे सगळं तयार होईल तेव्हा नेक्स्ट SGM होणार, इथे प्रत्येकाला प्रत्येकाचं कळणार आणि मग फायनल कन्सेंट साईन होणार. Exactly. Sujata sir, are you satisfied? Okay. Let us go for resolution. एक पॉइंट मी सांगतो, म्हणजे जे काय मी वाचलेलं आहे 79 याच्या अंडर, PMC हॅज टू प्रिपेअर दिस टेक्निकल फिजिबिलिटी जे काय बिल्डिंगचं आहे. Along with that, they have to prepare the financial feasibility also. Without this financial expert, how they will prepare? Right? It is inbuilt in there. That is the rule only. Two documents. Yes. One technical feasibility and this then financial viability. Unless they have expert, how they will prepare? Fortunately, I am expert in financial viability. We have all experience. तर याच्यावरती खूप डिस्कशन झालंय. मला वाटतं डायरेक्ट आपण सर्वांनी वोटिंग करावं. काय शेवटचा मी याच्यामध्ये मी सजेस्ट केल्याप्रमाणे चेअरमन साहेबांनी मी म्हटलं की क्वांटिटी पेक्षा इथं क्वालिटीला खूप महत्व आहे. तर क्वालिटी मॅनेजमेंट हे त्यांनीच करावं, फाउंडेशन पासून तर फिनिशिंग पर्यंत. तर ते एक मुद्दा ऍड केलेला आहे याच्यामध्ये. तर अनुमोदन कोण देते बघा आणि आपण वोटिंगला टाकू. तर अगदी सर्वांना मला वाटतं सर्व एक्सप्लेन झालेलं आहे. तरी वोटिंग 100% वोटिंग करावं असं मला वाटतंय. अरे जोशी साहब वोट देके जाओ. तू सगळं सांगते इतर हात वर करत नाही. एका फ्लॅटवर दुसरा फ्लॅट असायला पाहिजे, इतकं प्रॉम्प्ट जागेवर आहोत आपण. तू एक स्क्रुटिनी करायला. ओके, थँक्यू व्हेरी मच ऑल. आमचं जेवण डिनरकडून आहे. कृपया सदस्यांनी थोडा वेळ थांबून आपलं वोटिंग करावं. आपलं मत बहुमूल्य आहे, त्यामुळे एक दुसऱ्याला जबाबदारी देऊन जावी. जेवण द्यावं लागेल. त्यांनी लिंगी द्यावं, शहांनी दोन हातवर करा. वोटिंग महत्वाचं. तर प्रदीर्घ आणि सखोल चर्चेनंतर आता